तुमचा। उद्धव ठाकरेंसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा शिबिरात सूर, तर बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल। तुमच्या मनासारखं करू पण थोडं थांबा, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला। मनसे सोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे प्रचंड आशावादी, आता राजही आपल्या सोबत। संजय राऊतांनी घेतलेल्या रोखठोक मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचं भाष्य। शिंदेंच्या शिवसेनेची आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती, तर आज दुपारी अधिकृत घोषणा होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी ही मोर्चे बांधणी। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला, फडणवीसांकडून वर्षा या निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची आढावा बैठक सुरू। शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजप नाराज, सूत्रांची माहिती, सामाजिक न्याय विभागाची कामं उशिराने होत असल्याचाही आरोप। पक्षातल्या गटबाजीमुळे माजी खासदार हेमंत गोडसे नाराज, सूत्रांची माहिती, तर नाराजीच्या चर्चेनंतर श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंना चर्चेसाठी बोलावलं। उघड नाराजीनंतर बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा प्रकाश महाजनांना फोन, तर दोघांकडून सुद्धा महाजनांची विचारपूस। अमित ठाकरे यांच्याकडून महाजनांना भेट घेण्याचंही आश्वासन। माझ्यावरील हल्ल्याच्या घटनेचे मास्टरमाइंड बावनकुळे आहेत का, प्रवीण गायकवाड यांचा सवाल, तर मला संपवण्याचा कट असल्याचाही गायकवाडांचा आरोप। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, लुंगी टॉवेल घालून विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ, तर 29 ऑगस्टला त्यांचा कार्यकाळ संपणार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांचं नाव आघाडीवर। आमदार संग्राम जगताप यांच्या वरद हस्तानं 350 ते 400 कोटींचा महाघोटाळा, राऊतांकडून आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र। लोकप्रतिनिधी ठेकेदार अहिल्यानगर महापालिका लुटून खात असल्याचाही पत्रात उल्लेख। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपात प्रवेश करणार, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार। सासवडमध्ये भाजप प्रवेशाची जय्यत तयारी। महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमावर्ती भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार, तर गावं महाराष्ट्रात सामील करून घेण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं या ठिकाणी वक्तव्य, तसे निर्देशही दिले। कुलताबादचं नाव रत्नापूर करा, भाजप आमदार संजय केणेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तर छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या नावाची पाटी काढण्याची सुद्धा मागणी। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू, 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती, तर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि संभाजीनगरात या संदर्भातला गुप्त तपास। ईपीएफओकडून आता पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल, पीएफ खात्यातनं 90% रक्कम काढता येणार, तर घर घेणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा। प्रियकराच्या मदतीनं विवाहितेकडून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव, दुसऱ्याच महिलेला जिवंत जाळलं, मंगळवेढा तालुक्यातल्या पाटकळ या गावातली धक्कादायक घटना। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 10 फुटांची वाढ, पंचगंगेची पाणीपातळी सध्या 31 फुटांवर। पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गाची चाळण, तर रायगड जिल्ह्यातल्या नागोठणेजवळ खड्ड्यात वाहनं अडकली, वाहन चालकांना नाहक मनस्ताप। गणेशोत्सवासाठी कोकणात लालपरीच्या 5000 जास्तीच्या गाड्या धावणार, 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत गाड्या धावणार। रेल्वेनंतर आता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची एसटीला पसंती। पुण्यामध्ये 4 ते 5 दिवसात 16 हरणांचा दुर्दैवी मृत्यू, कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातली घटना, हरणांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। उद्या पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे हा निर्णय, तर कोथरूड, कर्वेनगर, पेठा यासह कात्रज भागातील पाणीपुरवठा बंद राहणार।